जगामध्ये देव आहेच म्हणून देव शब्द वापरलेला आहे, पण तो आपला आहे का नाही हा फार महत्त्वाचा भाग आहे. मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत, तुम्ही जन्माला यायच्या अगोदर होते, आताही आहे, नंतरही राहतील, पण ते तुमचे आहेत का नाही हा थोडासा प्रश्न आहे. आपले आहेत का नाही प्रश्न आहेत. जर प्राईम मिनिस्टर आपले असतील, मुख्यमंत्री आपले असतील तर छाती काढून चालायला हरकत नाही, भीत नाही ना कोण. इन्स्पेक्टर ओळखीचा असला, एखादा गल्ली बोळातला नेता ओळखीचा असला तर माणसं उदंड करतात, त्यांची मुलं तर घाबरतच नाहीत आणि ते माझा बाप मंत्री असं छाती ठोकपणे सांगतात. तो नाही आहे, जो बोलतोय तो मंत्री नाही आहे, तो मूर्ख आहे. तुम्हाला कळालं का? जो आहे तो मूर्ख आहे, पण जो आहे मुख्य पदावर तो आपलाच आहे. तसं तुम्ही कोण आहात हा प्रश्नच नाही आहे. दिव्य शक्ती आपली आहे का नाही हा प्रश्न आहे. विठाला 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 विठाला. एखाद्या मंत्र्याच्या अस्तित्वाशी, एखाद्या प्राईम मिनिस्टरच्या अस्तित्वाशी किंवा भगवंताच्या अस्तित्वाशी आपल्याला काही देणं घेणं नाही. दुर्योधनाच्या समोर कृष्ण उभे होते पण अस्तित्व मान्य नव्हतं. लक्षात येत? दुर्योधनाच्या समोर साक्षात कातड्याच्या डोळ्याने कृष्णाला पाहत होता पण तो आपला नव्हता, म्हणून कृष्णाचा उपयोग झाला नाही. तो आता दिसत नाही हा भाग सोडून द्या तुम्हाला, पण ज्याला दिसत होता त्याचा तो आपलासा नव्हता. हा आणि खूप खोल आहे बरं का हे आपलासा, एवढा साधा अभंग नाही आहे म्हणून तो घेतलेला आहे. विठाला विठाला. आणि मी जे बोलतोय ना याच्यावर सगळे पिक्चर आहेत. जेवढे बॉलिवूडमध्ये पिक्चर निघतात ना तेवढं माझ्या शब्दावर आहेत. आपुला काय पिक्चरमध्ये दोन प्रेमिका असतात, एक प्रेमी असतो, एक फुल दो माली. कशावरून भांडणं आहेत? तो माझा आहे याच्यावरून भांडणं आहेत. यालाच लव्ह स्टोरी म्हणतात, दुसरं काय असतं? काय वेगळं दाखवतात त्याच्यामध्ये? तो जो प्रियकर आहे तो माझा आहे याच्यावर भांडणं आहेत. आणि त्याचाच चांगला प्रकार भक्ताचा आहे, देव माझा आहे. दोघांच्या वृत्तीमध्ये काही फरक नाही, फक्त ते जबरदस्ती करू नका की तो माझा आहे. लक्षात आलं का? बायको जबरदस्ती करते की नवरा माझा आहे, तर नवऱ्याला माहिती की तो नेमका कुणाचा आहे. अंतःकरणाने बोलतोय बरं का, व्यवहाराने तो तुमच्या घरामध्ये आहे, व्यवहाराने त्याच्यापासून मुलं झालेले आहेत, तो त्याचं नाव त्याने त्याच्या मुलाला दिलेलं आहे, पण त्याचं अंतःकरण, नवऱ्याचं जे अंतःकरण आहे ते नेमकं कुणाकडे आहे हे फार महत्त्वाचा विषय आहे. कारण की त्याच्या आतमध्ये कोण बसलेलं आहे त्याच्यावर त्याचं अस्तित्व आहे. म्हणून कधी कधी ज्ञानोबारांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये विनोद केलेले आहेत. मोठी मोठी माणसं सुद्धा, चांगले चांगले कीर्तनकार आणि मोठी मोठी माणसं अशा व्यक्तीच्या आहारी जातात ज्याच्याकडे सभ्य माणूस बघू शकत नाहीत. कोणी भांडे घासणारं असतं, कोणी सामान्य असतो, मोठी मोठी माणसं, पण का अट्रॅक्ट होतात काही माहीत नाही. पण त्या व्यक्तीनं मोठ्या व्यक्तीला आपलंसं करून घेतलेलं असतं. सगळं जग हैराण आहे, काय गुण पाहिले बा याच्यामध्ये, निदान करायची तर चांगली करायची. कळतंय तुम्हाला? कुठं अडकला हा माणूस आपल्याला वाटतं ना, पण त्याला जर विचारलं तर तो सांगतो काय सांगता येत नाही, पण जीवाच्या कशी उतरली. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. जीवाच्या काय ते मनामध्ये बसली, ती बसली का बसली याला जगात आजपर्यंत उत्तर नाही. लक्षात येते का? काय सांगता येत नाही. विठाला विठाला नीट ऐका बरं, मस्त कीर्तन आहे, मूड छान आहे जरा. का बसली मान्यता काही सांगता येत नाही, याच्यावर धर्म आधारित आहेत. सत्य असत्य बोलत नाही बरं का, तो फार लांबचा विषय. मुस्लिम धर्म आहे, जन्माला आल्याबरोबर त्या मुलाच्या मनामध्ये अल्लाहविषयी आस्था बसते. तो कधीच तपास करत नाही तो कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, तो कुठे काही नाही. अल्लाह आहे, अल्लाह के लिए जान देना आहे, बस दोन गोष्टी. 57 देश जिंकले त्या लोकांनी. मान्यता
मान्यता काय बसली त्याच्या डोक्यामध्ये, अल्लाह के लिए जीना है. आपल्या शरीराला बॉम्ब लावून उडवून देतात महाराज. आपलेसं पण किती असतं, किती खोलवर रुजलेलं असतं धर्म, त्याच्यावर फार आधारित आहेत. तसं एखाद्या देवाची मान्यता, एखाद्या स्त्रीची मान्यता, त्याच्या पुढं बोलतो एखाद्या मानाची मान्यता, एखाद्या धनाची मान्यता, एखाद्या व्यक्तीमध्ये किती खोलवर रुजलेली आहेत त्याच्यावर त्याचं जीवन आधारित आहे. बरेचसे लोक आहेत पैसा खर्चच करत नाहीत, पण पैसा सोडत पण नाहीत. ती धनाची मान्यता तिच्या खोलवर अंतःकरणात रुजली. का कमवायची माहीत नाही. जेव्हा या धाडी पडतात ना, 25-25 कोटी कॅश निघतात, बाकीचे व्यवहार वेगळेत. त्या अधिकाऱ्याला जर बघितलं तर तोंडावरून माशी उठत नाही ना, रुबाब आहे ना काय. किती घरात निघलेत, 25 कोटी, 100 कोटी, 200 कोटी निघलेले घरामध्ये. काय करतात मला पण कधी कधी प्रश्न पडतो बरं, काय करतात या पैशाचं. एका लोकांना जेवायला नाही ते लोक समाधानी आहेत, रस्त्याने झोपणारी लोक समाधानी आहेत. आता येताना मी नाशिकला बघितलं, जे डिवायडर आहेत ना, त्या डिवायडरमध्ये झोपडी करून आतमध्ये बसलेत, पोरांवरून पाऊस पडतो, खुश आहेत. इथं बंगल्यामध्ये ते खुश नाही आहेत. ती जी मान्यता तुमच्यामध्ये बसली ना, ती परिस्थितीवर आधारित नाही. तुमचं सुखदुःख तुमच्या मान्यतेवर आधारित आहेत. तुम्ही त्या मान्यता आतमध्ये रुजवल्यामुळं तिथून जे जन्माला येतं ते महत्त्वाचं आहे. त्याला माईक म्हणतात. माईक म्हणजे माया नाही बरं. आमच्या कीर्तनकाराचे गैरसमज आहेत, सगळे जग मायेने उत्पन्न केलं. मग तू कोण सांगणार आहे, तुझ्या अगोदरपासून आहे ते. माणसाच्या मनातल्या मोहाने जे जन्माला केलेले आहेत ते दुःखाची जनिती. ईश्वराची सृष्टी दुःखाची जनिती नाहीत, नाही तर अवघाची संसार होणार नाही, सुखाचा होणार नाही. तुम्ही विचार करा, आनंदाचे डोही याच पृथ्वीवर माऊलीचे अभंग जन्माला आलेले आहेत, ज्ञानेश्वरी जन्माला आलेत, तुकोबांचे अभंग जन्माला आलेत, सगळ्या संतांचे अभंग आहेत. ते खुश आहेत, त्यांच्या मनातली मायेतून काही जन्माला घातलेलं नाहीत. गुरुच्या कृपेतून त्यांची मान्यता जन्माला आली. आपली मान्यता मोहाच्या मान्यतेतून जन्माला आलेली आहेत. आपण ठरवलेत, समोरचा माणूस मूर्ख आहे, काय करणार तुम्ही बोला ना. कधी कधी लोक मला पण सल्ला देतात, भगवानगडावर असतो ना, त्याची नवीन नवीन पोलं शिकायला असतात, बाबा हे बरोबर नाहीत. मला तू येऊन 1 वर्ष झाले तुला, मला गादीवर बसून 22 वर्ष होत आलेत, माझं वय बघ. नाही पण ते तुम्हाला समजत नाहीत. याला म्हणतात माईक, याला म्हणतात मान्यता. तुमच्या मनात एकदा ठरवलं ना, आणि जेवढ्या बाया बसलेल्या आहेत, एकदम खुलं बोलतो मी, रेकॉर्डिंग पण चालू, सगळ्या बायांना वाटतं आपल्या नवऱ्याला अक्कल नाही, आणि सगळ्या नवऱ्याला वाटतं आपल्या बायकोला अक्कल नाही, पण दोघं एकत्रित राहतात. हा चमत्कार आहे. हा इकडं दुसरीकडे चमत्कार शोधू नका. दोघंही एकमेकाला मूर्ख म्हणतात आणि एकत्रित आयुष्य काढतात. चमत्कार बघितला ना, हा चमत्कार आहे. विठ्ठला म्हणून दोन्ही शब्द एक, आपुला आणि माईक हे दोन्ही शब्द एकच आहेत. वर फक्त आपुला म्हणलं, आपुला म्हणजे आपली मान्यता, आपल्या मोहातून मान्यता जन्माला येते, आणि गुरुच्या कृपेतून भक्तीतून एक मान्यता जन्माला येते. भक्तीतून जी मान्यता जन्माला येते ती दिव्य असते, त्यालाच देव म्हणतात. आणि मोहातून जी मान्यता जन्म, एक तुम्हाला दृष्टांत फार चांगला सांगतो. भारताचा राजा, अखंड भारताचा बरं, अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत संपूर्ण राज्याचा मालक धृतराष्ट्र होता. आणि जेवढे राजे असतात ना, शक्यतो सत्ताधारी धृतराष्ट्र असतात, डोळे झाकलेले असतात त्याचे, नाही त्याशिवाय राज्यच करू शकत नाहीत. आणि जेव्हा युद्ध सुरू झालं, फार गोड विषय आहे बरं, अतिशय चांगला, युद्ध सुरू झालं त्यांचं, त्याच्या मनाला समाधान भेटेल राजाला. मग त्यांचा एक भाऊ होता विदुर, जो संत होता.
त्याला बोलवलं, त्याच्यावर विश्वास होता. राजकारणी माणसामध्ये ना एक लेवल आहे बरं का विश्वास ठेवायची. कोणत्याही कार्यकर्त्यांनी कधीही असं समजू नये की मी त्यांच्या विश्वासातला आहे. नाही कळालं? नक्की विश्वासातले आहात. कुठपर्यंत विश्वास ठेवायचा याला तुमच्या मर्यादा आहेत. कामापर्यंत, बातम्यापर्यंत, कानात सांगण्यापर्यंत ज्याची त्याची एक योग्यता आहे. फार अतिविश्वास राजकारणात नसतंच कोणी. बदल झाला ते कुणालाही बलिदान द्यायला तयार करतात. ते म्हणजे विश्वासाची एक मान्यता असते. तसं तो विदुर अत्यंत विश्वासातला, आणि तो खास विश्वासातला जर असताना ते गीता विदुरांनी सांगितली असते. मग ते विश्वासाला सुद्धा मर्यादा आहे. नातेवाईक आवडतात कुठपर्यंत? आपली शायनिंग दाखवेपर्यंत. आपलं घर कसं बांधलंय, माझा मुलगा कसा, इथपर्यंत नातेवाईक आहेत. फार घरात घेत नाही ते नातेवाईक. तसं नातेवाईकाला मर्यादा आहे. दाखवायचं आता जे तुम्ही कमवलेलं आहे, तुम्ही पुरुषार्थ केलेला आहे, जर तुम्ही भावकीला नाही दाखवलं तर तुम्हाला विचारणार कोण? मुंबईला जर गेलात तुम्ही मलबार हिलला, कोणी विचारत नाही कोणाला. सगळ्यांच्या 1000 कोटीच्या पुढं प्रॉपर्टी आहेत, कोणीच विचारत नाही. नातेवाईक नाहीत ना, सांगणार कुणाला? एकाच लेवलची माणसं आहेत. मग त्याच्यासाठी भावकी लागते शायनिंगसाठी. नाही कळालं? दाखवणार कुणाला? भडास कुठून काढायची? तू गरीब आहे, तू मूर्ख आहे, सांगणार कुणाला? हा फार महत्वाचा विषय. पण बोलवलं त्याला, पण विश्वासू होता की हा ज्ञानी आहे म्हणून. नीट आहे का? विश्वासू आहे पण हा ज्ञानी आहे. त्याला विचारलं, विदुरा माझ्या मनाला समाधान नाही आहे. राजा असून बोलतोय बरं का, तुमचं 1 एकर 2 एकर लांब ठेवा. राजा असून तो म्हणतो माझ्या मनाला समाधान नाही आहे, तू काहीतरी सांग. मग विदुर ज्ञानाचा उपदेश करतो. समाधान होत नाही. नीट आहे का? समाधान होत नाही. तो तुझ्या बोलण्याने काही समाधान झालं नाही. तुझ्याकडे काही अजून शक्ती आहे का? ते म्हणे जगातले जे पहिले संत आहेत, जगातल्या पृथ्वी उत्पन्न झाल्यापासून जे पहिले संत आहेत त्यांना मी बोलवू शकतो. बोलव म्हणे. सनद सुजातला बोलवलं. आव्हान के संत मरत नसतात बरं का, माझा शब्द लक्षात ठेवा. ते मरत नाहीत, त्यांचं शरीर समाप्त होतं, ते असतात म्हणून तो संप्रदाय टिकलेला आहे. नाही तर आमच्या बोलाकडे पाहिलं तर संप्रदायाचा विकास कोण करतोय? जो तो आपापला विकास करतोय. वारकरी संप्रदाय वाढतो कशामुळं? संतांचं अस्तित्व जिवंत आहे. ते तुम्हाला प्रेरणा देतात. मला सांगा, आज एवढा समाज या ठिकाणी जमलेला आहे, ज्ञानोबरायांची बाबांची प्रेरणा आहेत म्हणून तुम्ही सात्विक आहे. ती प्रेरणा आहे. आणि ती प्रेरणाच अंतःकरणात जन्माला येते की आपण मोठा सप्ताह केला पाहिजे, एकत्रित आलं पाहिजेत. नाही तर कीर्तन तर तुम्ही यूट्यूबला ऐकू शकता. पण ती प्रेरणा महत्वाची, आणि ती प्रेरणा सतत असते. म्हणून सनकादिकचे संत आहेत, त्यातले सनक सुजातला बोलवलं. आता तुम्ही विचार करा, पहिले संत ज्याच्या शापानं भगवंतानी 3 अवतार घेतले, ते संत. म्हणजे देवाला सुद्धा जय विजयाला शाप दिल्यानंतर स्वतः स्वीकारलं अस्तित्व. जेवढं द्वारपाल गुन्हेगार आहे तेवढं भगवंत स्वतःला गुन्हेगार मानून 3 अवतार धारण करतात. ते काही विस्तार सांगत नाही तुम्हाला. ते फार महत्वाचा विषय. ते संत आले, उपदेश केला, मनाला गारवा वाटला धृतराष्ट्राच्या. बरं का, सनक सुजात आहेत, गारवा वाटला मनाला, समाधान झालं. आणि जाता जाता सनद सुजात विचारतात की मी जे काही तुला उपदेश केलाय तुला कसं वाटतंय? ते म्हणे महाराज तुम्ही संत आहात, तुमचं कर्तव्य उपदेश देणं. महाराज लोक लक्षात ठेवा बरं का. धृतराष्ट्र काय म्हणतो? तुमचं कर्तव्य उपदेश देणं. तुम्हाला काय माहिती पोरं बाळं कसे असतात, संसार कसा असतो तुम्हाला काय माहिती? तुम्ही मला सांगितलं, मला समाधान वाटलं. पण माझी जी दुर्योधनाच्या बाबतीत मान्यता आहे ती मान्यता जात नाही. बघा काय एक अंतःकरण हे आहे
की साक्षात संत येतात आणि तो राजा बदलत नाही, आणि ज्याचं अंतःकरण चांगलं आहे तो गुन्हेगार असून सुद्धा वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी होतो. त्यालाही संत भेटलेत नारद. मग आता राजा धृतराष्ट्र आणि वाल्मिकाच्या दोघात फरक काय? एक कपटी आहेत. राजा धृतराष्ट्र राजकारणात राहिल्यामुळं कपटी आहेत, वाल्मिक गुन्हेगार आहेत. गुन्हेगाराला माफ होतं, कपटी माणसाला माफ होत नाही, तो पारमार्थिक असला तरी. नीट आहे का? पारमार्थिक असला म्हणून तर पारमार्थिक लोक दुखी आहेत, प्लेन माइंडचे नाही आहेत. का परमार्थिक लोक दुखीत? आयुष्यभर परमार्थ केलाय तुम्ही, आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचलायत, भागवत केलेले, दुखी का? मन धृतराष्ट्रासारखं आहे. आणि एक साधा माणसं जे आयुष्यात कीर्तन करत नाहीत. मी तुमच्या बाबतीमध्ये बोलतो, तुम्ही मंदिर बांधलंय शंकराचार्यांचं आपल्या तुमच्या गावात राहिलेलं, काय कीर्तन केले त्यांनी? सरळ अंतःकरण आहेत, त्यांचं मंदिर आहे. विद्वान असेल, मोठा असेल, त्याचं पाकिट मोठं आहे, एवढीच त्याची योग्यता आहे. लक्षात आलं? याच्या पुढं त्याची योग्यता मान, अंतःकरण सरळ पाहिजेत. सरळ असलं ना इफेक्ट होतो. दोनच शब्द किती वेळ बोललेत. काय तुमच्यासारखं 2 तास प्रवचन ऐकलं काय त्याने? नारदाचं वाल्या कोळ्यानी. गुन्हेगार, मर्डर करणारा, चोर, मन स्वच्छ आहे, सरळ मन आहे. म्हणून गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात गुन्हेगार दुरुस्त होतात, सामान्य माणसं दुरुस्त होतात, पण ज्याचं अंतःकरण चुकीचं आहे ना त्याला ब्रह्मदेव दुरुस्त करू शकत नाही. त्याला का दुरुस्त करू शकत नाही? त्यांनी त्याच्या अंतःकरणामध्ये फिक्स मान्यता केलेली आहे, मला धन पाहिजे. फार कठीण विषय बरं का. मला धन पाहिजे. बघा काय बोलतो पुढचं, अजून लक्षात घ्या. धन पाहिजे म्हटल्यानंतर विकायचं काय हा महत्वाचा विषय नाही. परमार्थ विकायचा आहे का जमीन विकायची का वस्तू विकायच्या आहेत हे महत्वाचं नाही. त्याच्या मनात धन आपलंच आहे, मग धनासाठी तो सगळं विकू शकतो. कळतंय तुम्हाला? मी बोलू नये कीर्तनामध्ये, मला सुद्धा माझ्या मर्यादा कळतात, पण मी अक्षरशः असे काही माणसं पाहिलेले आहेत आपल्या पत्नीला सुद्धा व्यवसाय करायला मजबूर करतात. हे जग आहे आपलं आत्ताच. चुकीची पत्नी वागत असली तरी ते वागायला मजबूर करतात, ते आत्ताचं जग आहे. नाही काही वाटत त्यांना. त्यांना विचार का असं आहे? काय बरंच पैशाची गरज आहे त्यांना. काय बायको आपलीशी वाटते का पैसा? लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जेव्हा संसारामध्ये वागता, मित्रता करता, त्यावेळेस त्याच्या अंतःकरणातली मान्यता तपासा. मान पाहिजे का धन पाहिजे का देव पाहिजे का ज्ञान पाहिजे? जर तुम्हाला त्याची अंतःकरणातली मान्यता कळाली त्याला आपली जात म्हणतात, त्याला समानशीलता म्हणतात. देव आवडतो, मला देव आवडतो, मित्रता होते. धन आवडतं, व्यापारी लोक 2 मिनिटात मित्रता करतात, 2 मिनिटामध्ये. 2 पारमार्थिक लोक एकत्रित येत नाही, मान्यतेवर अडलेले असतात. दोघाला मान हवा आहे, मान एकच आहे पण मान दोघाला पाहिजे. वाद होतो. मान्यतेसाठी परमार्थ पुढं आहे का? जेवढे बॅनर लागलेत आपल्या भारतामध्ये कशासाठी? तू काय देखणं आहे का तू? काय काही असे पोस्टर बघितलेत मी, ते खूप चांगले दिसतात बरं का बॅनर. तो माणूस भेटला की चपलीने मारा वाटतो. तुझा फोटो काय, तू कसा आहे, मग लावला कशाला? नीट आहे का? मान्यता आपलीशी वाटते, मी प्रसिद्ध व्हावा, लोकांनी मला. आता याच्यात तुमचं अजून लक्षात नाही आलं, मान्यता जेव्हा आपलीशी हवी वाटते तेव्हा त्याला पैसा खर्च करावा लागतो. मग तो पैसे खर्च करत असताना मागे पुढे पाहत नाही. ज्याला धन पाहिजे त्याला किती तोंडावर म्हणा तू चिकू आहेत, कंजूस आहेत, तो म्हणतो यस
पण पैसा देणार? ज्याला मान पाहिजे त्याला विचारा. अहो, आमच्याकडं माणसं अशी मराठवाड्यामध्ये नुसतं चढवून देतात. या वेळेस सरपंच तुम्हीच. 2 महिने अगोदर पार्ट्या सुरू होतात. हो, किती बोकडांचा जीव जातो देव जाणे. आणि असं चढवतात म्हणजे मान्यता. नेतृत्व करण्याची इच्छा मनात येते पण लायकी नसते. आणि जी माणसं 2 महिने जेवत असतात तीच दुसऱ्याची असतात. याला अक्कल नसते. पैसे याचे निवडून दुसरा येतो आणि हेच पुन्हा त्याला सांगा असं कसं झालं नाही कळालं. आणि तेच माणसं काय म्हणतात, माणसं चुकीची आहेत. नाही कळालं. माणसं कोण सांगते? जे चुकीचे आहे ते सांगतात. याला अक्कल नाही. आमचे मित्र आहेत उखळीकर महाराज, त्यांनी कीर्तनात सांगितलं होतं. मला नगरपालिकेला उभे केले. आमचे बरेच लोक गेलेत बरं का असे कामातून. माझे मित्र जास्त आहेत त्याच्यामध्ये. नाही तिथं उभे राहतात. म्हणलं कीर्तनात उभे राहता काही कमी आहे का? दुसरीकडे कशाला उभं राहताय? आणि सगळं त्याच्याकडून करून घेतलं. तर ते उखळीकर महाराज मला म्हटले माझ्या घरात 16 माणसं आहेत म्हणे आणि मतं पडली मला 11. किती? मी म्हटलं काय, मी भागवत केलं, रामायण केलं, सगळे माझ्या पाया पडत होते. माझ्या घरातली माणसं माझी नाहीत हे मला पडल्यावर कळालं. पडल्यावर कळलं तुम्हाला? म्हातारा झाल्यावर जर तुम्हाला कळालं ना की हे जग भंकस आहेत, नपुंसक ज्ञान आहे, ते काही उपयोग नाही त्या ज्ञानाचा. जगायच्या टायमाला कळलं पाहिजे. चुकीची संगती नको. तारुण्य उमलतं महाराज. खुलतं तारुण्य. जो आवेश असतो तारुण्याचा तो ज्ञानामध्ये जातो. ज्ञान आपलंसं होतं आणि मग त्याची मस्ती येते ना त्या ज्ञानाने. तो जगाकडे पाहत नाही. मग हे ज्ञानोबर आहेत. 16 वर्षाच्या आत ज्ञानेश्वरी. आणि टेन्शन आहेत महाराष्ट्रात. लिहिली कशी? बरं मलाच विचारतात कशी लिहिली? म्हटलं वाच. नाही पण त्याचं वय 16 नसलं पाहिजे. म्हणजे 100 असेल. तुम्हाला मान्य? मला सगळं मान्य. म्हणलं काय प्रश्न असा आहे, 700 वर्षात ज्ञानेश्वरी झाली नाही एक आणि कळली नाही तरी हे मूर्ख ऐकत नाही. कारण की त्याच्या मनात मान्यता बसली. नीट आहे का? त्याच्या मनात मान्यता बसली. चमत्कार होत नसतो. काही करू शकत नाही त्याला. हा श्रद्धेचा विषय. आपलासा करणं म्हणजे तो आपला जवळ असणं, आपली मान्यता त्याच्या जवळ असणं. जेवढे चमत्कार घडतात ना तेवढे फक्त त्यांनी घडतात. आपलासा हे अवघड आहे. विठ्ठल पुन्हा बोलतो बरं का, अवघड आहे, अति अवघड आहे. भगवान कृष्णाच्या बद्दल बोलतो. संपूर्ण वृंदावनामध्ये राधेचं नाव घेतात. बरोबर आहे? राधेचं नाव घेतात. भगवंताने लग्न केले रुक्मिणी बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये विठोबा रखमाई भजन आहे. मग राधा नाव खरे का रुक्मिणी नाव खरे? पुन्हा आहे का? दोघांचा विषय नीट आहे का? राधेचा पण भांडणं नाही आहेत. दिव्य शक्ती एक आहे. राधेनं आपलासा करून घेतला, रुक्मिणीनं आपलासा करून घ्या. तुम्ही सुद्धा आपलासा करून घ्या. पहिल्या आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 तेणे वीण
बसा, शक्ती राधेची आहे का ज्ञानोबराईची का रुक्मिणीची हा विषयच नाही. हा विषय तुमच्या अंतःकरणाचा आहे, तुमचा करून घ्या. शक्ती युनिव्हर्सल आहेत, सगळ्या कणाकणामध्ये शक्ती आहेत. तुमची आहे का नाही हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला तुमची केल्यानंतर तुम्हाला फायदा आहे. याला आपुले आपण करा सोडवण म्हणतात. तुमच्या बरोबर शक्ती असेल तर तुम्ही सुखी. ती अन्य किती ठिकाणची आपली तो भाग तुमचा नाही, भाग तुमचा आहे. तुमच्या अंतःकरणात विश्वास आहे. म्हणून मी तुम्हाला ख्रिश्चन धर्माबद्दल बोलतोय, मुस्लिम धर्माबद्दल बोलतोय, तुमच्याबद्दल बोलतोय. मी एक तर माणूस इतका विचित्र भेटला, मुस्लिम एरियामध्ये त्यांनी घर घेतलं, जागा बरं का, हिंदू होता, मुस्लिम एरियामध्ये घर घेतलं. माणसं कसे असतात, मन कसे असतात ते सांगतोय. मी त्याला म्हणलं, अरे उद्या जर त्रास झाला तर मुसलमान हो. प्रश्न संपायच्या आत तो काय म्हणतो, ह्या माणसाला कट्टरता समजणार नाही, तो तयार आहे बदलायला. नाही कळाला अजून, मराठी कळाली का नाही, बदलायला तयार आहे हे पण मी कीर्तन सांगायचं तुम्हाला. महाराष्ट्रात कुठलं प्रकरण चालू आहे, कोण कधी पक्ष बदलेल, कुणाचं अंतःकरण कधी बदलेल, कोणता पक्ष आपलासा वाटेल, ज्या पक्षाने तुम्हाला मोठे केलेत त्याला कधी संपवाल, तुमचा भरोसा. म्हणून पोरावर पण विश्वास ठेवू नका. विठ्ठला कधी बदलेल सांगता येत नाही. मला एक जण म्हटलं, महाराज मला पक्ष बदलायचं, तो माझ्याकडे आला चुकून. मी म्हटलं, अरे तुला या पक्षाने बरंच काही दिलंय. म्हणे आम्ही पण काम केले ना म्हणे. मग आज काय प्रॉब्लेम आहे, आमचा नाही म्हणे तो पक्ष, ऐकत नाही म्हणे आपलं. पण पक्षाचं काम करणारा तू आहे का पक्षाचा मालक तू आहे, ते म्हणे तो विषय नंतरचा आहे म्हणे. महाराज फायदा कुठं होतो तो आमचा आहे. नाही कळालं. आणि जे राजकारणी लोकांना कळालं ते मंडपातल्या सगळ्याला कळायला पाहिजेत. कारण की त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी जिथं ज्या पक्षात जन्माला आले ते सोडून दिलं, फायद्यासाठी आपलं असं केलं. संसारावरची माया कमी करा आणि देवावर प्रेम करा, तुमचं जीवन सुखी होईल. हा अभंगातला महत्वाचा अर्थ. आणि जर नाही केलं अभंगाच्या दुसऱ्या, रती माई के दुःखाची जनिती, रती माई माईके म्हणजे मनाने केलेली कल्पना. फार हा अमुक आहे अशी तुमच्या डोक्यात कल्पना आहेत. पुन्हा अजून जरा उघड करून सांगतो, मुलगा माझाच आहे याला म्हणतात माईक. लक्षात येते, मुलगा माझाच आहे याला म्हणतात माईक. आणि ते माईक म्हणजे मोहातून जन्माला आलेली मान्यता दुःखाला जन्म देते. तो तुमचा नसतोच तो, कारण की तो स्वतंत्र जीव आहे, स्वतंत्र मेंदू आहे, स्वतंत्र अंतःकरण आहेत, त्याच्या स्वतःच्या काही भावना आहेत आणि त्याच्यावर तुम्ही हक्क गाजवताय माझा आहे म्हणून. माझा आहे, आपला आहे पोरगा, आपला नाही आहे तो. म्हणून दुःखाची जनिती, दुःखाला जन्म देणारी माईची कलाकृती येते. माईक म्हणजे जगाविषयी माऊली बोलत नाहीत बरं, जग जसं आहे तसं भगवंताचं आहे. आम्ही आमच्या कीर्तनात एकदा सांगितलं होतं, बुवा बसलेत म्हणून सांगतो, मायाला नावं ठेवणारे सगळ्यात मूर्ख माणसं आहेत. कारण की काय सांगितले गीतेमध्ये, मम माया दैवी एषा
आणि माया भगवंत स्वतः म्हणतात, भगवंत म्हणतात मम. भगवंताने जिला आपली म्हणली त्याला तू मूर्ख म्हणणारा कोण आहेस? कोण लागून गेलास तू? तुझ्या चेहऱ्याकडे पाहिलं तर 10व्यासारखा चेहरा दिसतो आणि तू नावं ठेवतो आणि त्या मायेला भगवंत म्हणतायत मम माया. आता भगवंताने जिला माझी म्हटली तिला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यावर अनुभवामृतमध्ये अध्याय आहेत शिवशक्ती प्रकरणाचा. आणि आपण कोणत्या तरी विद्वानाचा ऐकतो, कुठल्या तरी पुन्हा आहे का कुठल्या तरी सिद्धांताची मान्यता मनात घेतो आणि वाटेल तसं बोलतो. दुःखाची जनिती विठ्ठल विठ्ठल. म्हणून मनाच्या मायेनं जी कल्पना जन्माला आणली ती दुःखाला कारणीभूत आहेत. माईक एर म्हणजे मनाने निर्माण केलेली मनाची माईक पदार्थ मान्यता दुःखाला जन्म देणारी आहेत. तथ्य काही नसतं. तुम्ही आता सगळे पोक्त झालेले आहात. तुमचं ते लहान मुलगा असतं 9-10 वर्षाचं आणि त्याला एखादं खेळणं आवडतं बघा, त्याला सांभाळणारे आई वडील आहेत, खेळणं देणारे आई वडील आहेत आणि त्या आई वडिलाचा त्याग करून ते खेळण्याला गळ्याला लावतो. झोपताना सुद्धा ते खेळणं जवळ घेऊन झोपतो. बरोबर आहे का? ह्याला म्हणतात माईक. त्या मुलाच्या मनामध्ये त्या खेळण्याविषयी ममता बसली. त्या पोराकडून जर ते काढलं ना ते भडकतं रडतं. दुःखाची जनित. तसं तुमच्या मान्यतेला मी जर धक्का लावला तुम्ही माझ्यावर भडकता. मी कोण आहे काय हा भाग वेगळा आहे. पण आपण बोलतो म्हणून आता कधी कधी ज्ञानोबरायला लोक बोलतात, मला दया येते त्यांची. तू कोण? तुझी साईज काय? बोटावर खेळवणारा तू. ते बोट कोणाचं असतं मी कीर्तनात नाही सांगत. त्या बायांनी ज्यांना बोटावर खेळवले त्यांनी माऊलीबद्दल काही कल्पना करायची का? बोला ना. काही वेळेस यूट्यूबला ज्ञानेश्वरी ऐकतात. मला फोन येतो, परवाच आला होता. मग ही ओवी बरोबर वाटत नाही. म्हटलं बरोबर आहे. मराठी कळाली का तुम्हाला? ही ओवी बरोबर वाटत. मी काय म्हणतो बरोबर आहे. त्याला वाटतं की त्याची शंका बरोबर आहे. मी सांगतो ओवी बरोबर आहे, तू बरोबर नाहीस. पण ती मान्यता डोक्यात बसली त्यामुळे तुम्हालाही तसंच वाटतं. म्हणून हो 2 दिवसांनी पुन्हा फोन करतो, महाराज माझं चुकलं. ती ओवी बरोबर होती पण मी बरोबर नव्हतो. एरती माईके हे चुकीचं आहे. नीट ऐका, हे चुकीचं आहे. ही कल्पना दुःखाला जन्म देते. फार मोठा आणि गंभीर विषय. आता अज्ञानी लोक सुखी आहेत. ग्रामीण भागामध्ये अजिबात दुःखी नाहीत लोक. तेवढ्यापुरतं त्यांना दुःख होतं. मजबूत असतात शेतकरी. 2-4 पोती धान्य घरात भरलेलं असतं. जरी लॉकडाऊन लागलं तर त्यांना शेतकऱ्याला कुठं टेन्शन आहे. त्यांच्या जीवावर मुंबई आहे. कळतं का? त्याचं 2 किलो संपलं की पंचायत. इथं 2 पोते चालू दे लॉकडाऊन आणि वावर आहे फिरायला 2-4 एकर. म्हणून दुखी कोण आहेत? शिकलेली लोक. का? मान्यता तयार करतात. नीट आहे का? मला असंच घर पाहिजेत, इथंच फ्लॅट पाहिजेत, हीच बायको पाहिजेत, ऐकणारा मुलगा पाहिजे. दुःखाची जनिती. कुठेतरी बघा, कुठेतरी जीवाचा मालक व्हायचा प्रयत्न करतायत तुम्ही. नीट समजून घ्या बोलणं. कुठेतरी जीवाचा मालक व्हायचा प्रयत्न करताय तुम्ही. मूर्ख आहात. मुलगा जन्माला आला आणि तो बुद्धिमान झाला. अरे तुझा काय पुरुषार्थ आहे? निसर्गाने त्याचा उपयोग केलेला आहे. मराठी कळते का? सृष्टी चालावी. पुन्हा नीट आहे का? सृष्टी चालावी हे निसर्गाला चिंता आहे
आणि सृष्टीत चालावी म्हणून संबंधामध्ये आनंद आहे. आनंदासाठी आनंद नाही, दुःखाची जनिती. त्यालाच जर तुम्ही आनंद समजला ज्याचा निसर्ग वापर करतो, मग तुम्ही कोण आहात? मिरची तिखट काय तुम्ही केली? बोला ना. साखर ऊस गोड आहे तुम्ही केला. अहो, जर मी एक एक हे प्रकरण बाहेर काढले तर तुम्हाला कळेल तुम्ही शून्य आहात. काहीच नाही. तुमच्या अंगावरचे कपडे तुम्ही बनवू शकत नाही, त्याच्याही पुढे शिवू शकत नाही. सगळे पदार्थ भगवंताने निर्माण केलेत आणि मालकी हक्क दाखवत आहे म्हणून दुःख आहे. काही कारण नाही. ही माझी आहे, माझे पण दुःखदायक आहे. त्यालाच आपले पण म्हणतात, त्यालाच आपुला म्हणतात. हे माझं आहे. आता नाही पोरगा नीट वागत, काय करणार तुम्ही? कळते तुम्हाला? लाखो रुपयाचा बिझनेस आहे महाराज, लाखो रुपयाचा बिझनेस आहे. मुलगा नीट वागत नाही, नोकरी लागत नाही. ज्यांना नोकरी लागत नाही ना ते महाराज होऊन बसलेत. तावीज देतात, गंडे देतात. पेपरला ॲडव्हर्टाईज बघा ना, नोकरी लागत नसेल तर आमच्याकडे या. अहो, तुम्हाला हसू येईल, मी लंडनमध्ये होतो, तिथं मी ॲडव्हर्टाईज ऐकली, बघितली. जे दुखी आहेत त्यांनी माझ्याकडे यावं, साडेसाठी दूर केली जाईल. कुठली प्रथा आहेत? लंडनमध्ये ॲडव्हर्टाईज आहेत, पेपरमध्ये. बंगाली बाबा, हे मी अनुभवलेलं सांगतो तुम्हाला. जेवढे शिकलेली माणसं आहेत हळव्या अंतकरणाची, मागणी मागणारी आणि कल्पना करणारी. कल्पना करणारी म्हणजे माईक पदार्थाला मागणारी म्हणून दुखी आहेत. बरं, आता त्याच्यात थोडंसं पुढं बोलू. मिळाला फ्लॅट मनासारखा, काय नवीन आहे? बोला ना. मी तर शेतकऱ्याला इतकं भाग्यवान समजतो महाराज. अहो, 2 एकरचे मालक आहात तुम्ही, कमीत कमी काय कमी आहे काय? पण ते दुसऱ्याचं पाहिल्यामुळं तुमची मान्यता बदलते. संतांमध्ये तुमच्यामध्ये एवढाच फरक आहे. कोणीही विषयीचे साम्य म्हणजे कॉम्पिटिशन, साम्य होणे ना रुचे. तो स्वतःची तुलना कोणाबरोबरच करत नाही, तो त्याच्या मस्तीत असतो. तुमचे प्रॉब्लेम असे आहेत, तुम्हाला दाखवायचे मी ज्ञानी आहे, मी धनी आहे, मला कळतं. तुम्ही परवा दिवशी एक गोष्ट झाली, त्यांनी मला सांगितलं महाराज 25 तारखेला पाऊस पडणार आहे. पडला, पूर आला, इतका पाऊस पडला. तरी गप बसाव का नाही, लगेच मला येऊन सांगितलं महाराज काय म्हणलो होतो आपण. हे काही लायकी आहे त्याची, होतं असं कधी कधी. विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत फार सुंदर आहे, तुम्हाला किती समजतो ते बघा. नदीच्या पलीकडे जंगल आहे, नदीच्या अलीकडे गाव आहे आणि तिथं चरणारे पशुधन आहे, बैल फील वगैरे वगैरे. एक वळू होता, त्याला वाटलं की पलीकडे एवढे हिरवं हिरवं गवत दिसतंय आणि जात का नाहीत, आणि पाणी पण जास्त नाही आहे नदी पार करून जायला. त्यांनी भावकीला विचारलं की पलीकडे एवढं गवत असताना का जात नाही तुम्ही? ते म्हणे वाघ आहे तिकडं. वळू मत्त झालेला. तो काय विचारतोय भावकीला, तुम्ही वाघ बघितला का? ते म्हणे नाही. मग सांगितलं कोणी? ही मान्यता आहे, जंगल आहे, जंगलामध्ये मान्यता आहे. तुम्ही तुमचं डोकं लावा बरं का याच्यात. मग त्याला लहर आली, वळू कोणीच गेलं नाही, आपण जाऊ. गेलं ते पलीकडे, दिवसभर चरलं तिकडं, संध्याकाळी पुन्हा आलं. आल्यानंतर भावकीवर शायनिंग केली त्यांनी, पठ्ठ्या चोरून आलाय. वाघ नावाची वस्तूच नाही. खरं आहे का खोटं आहे? बोला ना. बरं, याचा अनुभव आहे की वाघ नाहीये. असता तर तो सांगायला परत आला नसता.
अनुभव आहे, आला परत, असं विज्ञान आहे. जे परंपरेनं संतांनी सांगितलेलं आहे त्याचं हे नास्तिक लोक खंडन करतात. पण जेव्हा ते संसारामध्ये जातात जीव दुखी होतो. एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे. वाघ काय तुमचा नौकर आहे का की हा गेल्या गेल्या वाघ यायला? वाघाच्या मूडवर आहे. नाही कळालं? या जगामध्ये मृत्यूरूपी वाघ आहे, तुम्ही मागाल तेव्हा तो येत नाही, त्याच्या मूडवर आहेत. कधी यायचं, कधी तुम्हाला घेऊन जायचं. बरं, घेऊन जातो म्हणून नवी पिढी सेट होते, नाही तर तुम्ही जागा सोडल्या नसत्या, खुर्च्या सोडल्या नसत्या. महाराज हे दुःखाची आहे. म्हणून तुमची जी मान्यता आहे की वाघ नाही, तसं तुमची मान्यता आहे देव नाही. तुमची मान्यता आहे अंधश्रद्धा आहे. तुमची मान्यता आहे दुःखाची जनिती. का दुःखाची जनिती? अरे काय ज्ञानोबाला तुमच्यापासून मिळवायचे? कधी कल्पना केली का? ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली, त्याला काय पुरस्कार मिळाला का? काय जगाने दुःख दिलं? पण जे खरं आहे ज्ञानोबाने ते सांगितलं. ज्ञानोबाने सांगितलं म्हणून आपण ऐकतो. नीट ऐका, तिथं डोकं चालू आहे. हां, त्याचा अनुभव घ्या आणि मग खात्री करा. आणि जे जे ज्ञानोबांच्या सांगण्यानुसार अनुभव घेण्यासाठी गेले, अभंगाच्या अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, अविनाश आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, येरती माईके दुःखाची जनिते, येरती माईके दुःखाची जनिते, लावी मना पिसे ज्याने संतांचं ऐकलं आणि संतांच्या मार्गानं जे गेले ते अविनाशी झाले. अविनाश शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे बरं का. 700 वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराजाला, त्यांना अविनाशी म्हणतात. किती लोक आले जगामध्ये, किती भिंतीला धडकले, किती रेड्याला धडकले, काही परिणाम झालेला. एक गँगच तयार झाली संतांचं खंडन करण्याकरता. आता कसं आहे, मार्केटमध्ये एखादी गोष्ट जर चांगली आली त्याची डुप्लिकेट निघते, लक्षात येते. 2-4 संत जर चांगले झाले, जन्माला आले, तर 2-4 असे असतात बिझनेसवाले. पण बिझनेसवाल्याकडे बघायचं नसतं ना, ते प्रचारक असतात, तुम्ही संत समजता. पण जे ज्ञानोबांच्या सांगण्यानुसार गेले ते अविनाशी झाले. आपुले आयसे म्हणजे भगवंताप्रमाणे. अविनाश करी, भगवंत जर आपलासा केला तर आपल्याप्रमाणे भगवंत समोरच्याला. मला सांगा, ज्ञानोबांची काही भावकी आहे का? जेवढे भजन आहेत महाराष्ट्रामध्ये, माऊली माऊली म्हणून आहेत महाराज. गाणे जे निघतात देवाला न मानणारे माऊलीच्या नावाने निघतात. आणि 16 ही विनाकारण विदेशाला महत्त्व देतात. कधी जर विदेशी लोकांना चमत्कार पाहायचा असला तर या ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर 5 लाख लोक पायी पायी चालतात. कोण आहे जगामध्ये? किती वर्षापासून आहे, माऊली बरोबर चालतात. अविनाश करी, माऊलीकडे पहा, तुकोबारायकडे पहा, नाथ महाराजाकडे पहा. त्याच्या पुढं जाऊन सांगतो, आपल्या शरीराचं अंग कापलेले भगवान बाबा आहेत, अविनाशी झालेत महाराज. अविनाश भगवानगड रोज वाढतोय. तुम्ही आकडे ऐकले?
तर मला नाना आहेत आमचे ट्रस्टी तिथे. नाना 10 वर्षापासून माझ्या मागे आहेत की आपण नाशिकचे आकडे करू. म्हटलं त्यांना इतर संप्रदाय भरपूर आहेत, आपण कशाला जायचं. ज्यांना सवय. माझा मुद्दा वेगळा आहे. जे सान्निध्यात आलेले आहेत त्यांची परंपरा टिकली. ते मोठे झाले तर ते संताला मांडण्याच्या परंपरेतले आहेत. पण जी लोक संताच्या सानिध्यामध्ये नाही त्यांचं म्हातारपण बघा महाराज. मला तर काही काही मुंबईच्या एवढ्या घटना माहितीत. आपल्या स्वतःच्या मुलाला एका श्रीमंतांनी 1000 कोटी दिले कॅश. किती? कंपनी तर दिलीच, 1000 कोटी कॅश दिले. ते म्हातारा आता रडतंय पोरग नीट नाही म्हणून. ज्याला आपलंसं मांडलंय तो बदलला. आणि माणसाचं मन आहे महाराज किती दिवसात बदले. म्हणून वकील लोकांकडे गेलात ना ते लिहून घेतात बदलू नये म्हणून. मग त्याला जर म्हणलं ना महाराज आज ठीक आहे हो, उद्याचा काय भरोसा आहे. 10-20 वर्षांनी अन्न बदललं, मन बदलतं. अहो काय सांगायचं तुम्हाला. एक श्रीमंताच्या घरातला मुलगा पुण्यातला जो अमेरिकेत राहत होता, मी दुःखाने सांगतोय बरं का तुम्हाला, दुःखाने सांगतोय. तो वडिलाला ना आईला म्हणाला की आपण अमेरिकेत राहू. तिचा विजा काढला, सगळं काढलं. मग पण जाताना आपण मागं कोण आहे तुम्हाला. घर विकलं पुण्यातलं, आणि पुण्यातलं घर विकलं, विमानतळावर आणलं. तो निघून गेला. आणि आईबाप आत्ता येईल मुलगा, मग येईल मुलगा म्हणून एअरपोर्टला वाट पाहत बसले. आणि तो मुलगा अमेरिकेला निघून गेला. महाराज काय काय संसाराचा भरोसा करताय तुम्ही. म्हणून मी अनेक स्त्रियांना म्हटले तो लहान असताना त्या मुलाचा आनंद घ्या. तोच आनंद आईला. एकदा का तो दुसरीचा झाला मग पहिलीनी अपेक्षा करायची ती अविनाशकरी. ती त्याच्या पद्धतीने बरोबर घाव घालून दुरुस्त करून घेते. टेन्शन घेऊ नका. का? याचं कारण आहे तुम्ही नको त्या माईक पदार्थांना आपलंसं केलं म्हणून दुःखाची जन येते. नाही मग महाराज तुमचं कीर्तन ऐकलं, आम्हाला बरं वाटलं. जर देवाला आपलंसं करायचं असेल तर आपलं म्हणून जमत नाही. बघा आपलं म्हणून मगाशी ओवी सांगितली, अंतःकरणात उतरायला पाहिजे. जीवाच्या कशी उतरली. हा जो जीवात उतरणे ना, अंतःकरणात एखाद्याच्या अंतःकरणात उतरणे ना, ती तपश्चर्या आहे, ती कला आहे, तो सरळपणा आहे. श्रेष्ठ माणसाच्या मनात राहणं ही या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. परस काय करायला पाहिजे. लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे. त्याचं उदाहरण दिलेलं आहे. लावी मना पिसे शब्द फार महत्वाचा आहे. नासामधली लोक, तुम्ही तर एवढे शहाणे आहेत महाराज, मोबाईल कुणी तयार केला त्याचं नाव माहीत नाही, पण जे आपल्या मुलाला बिघडवणारे नट नटी आहेत त्याचं तुम्ही अनुकरण करताय. ते किती कमी कपडे घालतात, काय शिकवतात. ज्या नट्या वैज्ञानिक नाहीत, या जगामध्ये त्यांचा उपयोग नाहीत, त्यांचं तुम्ही अनुकरण करतायत. पण जे तुम्ही आता नाशिकचे लोक आहेत ज्याने औषधं शोधून काढली, नांगरं शोधून काढली, पेरण्याच्यासाठी लागणारी उपकरणं त्यांची नावं तुम्हाला नाही माहिती. जे तुम्हाला बिघडवतात त्यांची नावं पाठ आहे, त्यांचे फोटो आहे तुमच्या घरात. पिसं कुणाचं लागलंय बोला ना. हे ज्या नेत्याने देश लुटला ते तुमचे आदर्श. आणि जो बुवा चांगलं सांगून जातो, रंगलं नाही हो कीर्तन. काय कुठली पद्धत आहे. जो ज्ञानोबांचा निरोप तुम्हाला सांगतो ते ऐकू वाटत नाही तुम्हाला.
आणि कोणता ब्रँड चांगला आहे पिण्यासाठी ते तुमच्या दोस्त जीवाच्या कशी कुठली पद्धत आहे जे ज्ञान सांगतात जे संशोधन करतात. मला सांगा एवढे बसलेले लोक आहेत नासातले वैज्ञानिकांनी आपल्याला वेड लावलेत म्हणून ते नासामध्ये आहेत. सरकार त्यांची दक्षता घेतात सिक्युरिटी देतात अणुबॉम्ब शोधणारे आहेत चंद्रावर जाणारे यान बनवणारे आहेत. तुम्हाला भीती वाटते इथून नाशिकला जायची ते लोक चंद्रावर जाऊन 6-6 महिने राहून येत आहेत अंतरिक्षामध्ये जाऊन बाया राहून येत आहेत. तुमच्याकडे बघा बरं त्यांना जमतं काना खाली द्यायला पाहिजे ठेवून. अहो तुम्ही या प्रकृतीमध्ये ॲडजस्टच होत नाही. आमच्या नारळी सप्ताहामध्ये महाराज आले होते असेल थोडं हायफाय महाराज म्हणलं चला आपण जेवायला बसू. मी बसलो लोकांच्या पंक्तीमध्ये तिथून त्याला टेन्शन चेहऱ्यावर. त्यांनी कल्पना केली होती की नामदेव शास्त्री हायफाय आहेत जेवण कसं असेल कसं राहत असतील वगैरे वगैरे असे माझ्या बाबतीमध्ये बरेचसे गैरसमज आहेत. साधे जरी फोटो काढले तरी गैरसमज आहेत. मला बरं वाटतं ते कारण की तुम्ही माईक आहेत तुमची मान्यता आहे माझ्याबद्दल माझ्या मनात माऊली आहेत ना माझ्या हृदयात ज्ञानेश्वरी. तुम्हाला विचारते कोण मग त्याला म्हणलं चल आता मी बसलो पंक्तीमध्ये पात्र आले शेजारी तो बसला त्याचा चेहरा मला माहिती होता की पाहवत नाही तर मी बघतच नव्हतं त्याच्याकडे. आज ते रस्त्याने आलेल्या भाकरी चोरल्या त्याच्यामध्ये ती सामुदायिक आमटी आता त्याला ते टेबलवर काट्याने चमच्याने खायची सवय लागलेली आयुष्यात काटे जेवणात काटे पुन्हा चमचे इथं हाताने चुरून खायची भाकरी पुन्हा त्या दिवशी आमटी विशेष नाही जमलं त्याला जेवायला. मला म्हणे शास्त्रीजी तुम्ही कसं सहन करताय म्हणजे बावळट आहेत 1 कोटीचा सप्ताह ऊसतोड कामगार करतायत आनंदाने खा. अरे कौतुक कर त्यांचं तुझं कुठं शहाणपणा घेऊन बसलाय. एक वस्तू जीवनात अपूर्ण पडली तुमचं सुख उद्ध्वस्त होतं एवढे हलके आहात तुम्ही. विठाला अरे मेरो पासोनी थोरे जशी परिस्थिती असेल तसं वागायला शिका. जंगलात जा जसं असेल तसं आनंद घ्या ना. ऑक्सिजन चांगलं आहे म्हणा नसेल भाकर चांगली भाकर चांगली पचली पाहिजे हजमा चांगला पाहिजे नाही तुमची मान्यता तुम्हाला दुःख देईल आणि जसं आहे तसं जगा बरं तुम्ही परिस्थितीला. आता याच्या पुढं बोलू का तुम्हाला नाही जगले तरी 100च्या पुढं जगत नाही. मनाच्या ईश्वराच्या विरुद्ध जगले रोज रडतात. श्रीमंत माणसं रोज तक्रार आहेत रस्ता बरोबर नाहीत खड्ड्यात गाडी आदळते म्हटलं बोलो कसली तक्रार करताय जीवनामध्ये. पुन्हा आहे का मुलगा चांगला नाही बायको चांगली नाही कुणी ऐकत नाही. तू कोण लागून गेलाय तू वैज्ञानिक आहेस ऋषीमुनी आहेत कोण आहेस तू. तुझं तुझ्या परिवाराने ऐकावं अशी कोणती गुणवत्ता आहे. नाही मी मालक कसला मालक बापाने कमवलेलं खातोय त्याच्यातलंच नातूला देतो वरून शहाणपणा करतो कळतंय तुम्हाला. आणि पुन्हा मनात भावना सगळ्या गावाने माझं ऐकलं पाहिजे. एका गावामध्ये 2 कोटीची वर्गणी झाली बघा आताची गोष्ट आहे 10-15 दिवस झाले. त्याच्या अगोदर एक माणूस माझ्याकडे आला त्याच गावचा. मी ये म्हटलं त्याला मोठा माणूस होता समजणारा चहा वगैरे दिला. मला त्याने काय सांगू बरं महाराज आता ते शब्द बोलू नये पण त्यांनी बोलल्यामुळे मी बोलतो आमचं गाव 12च आहे. काय म्हणतो एवढं हलक्यात आमच्या गावाला घेऊ नका का अवघड गाव आहेत. माझा जन्म तिथं झालाय मला जेवढी लोक कळतात तेवढं तुम्हाला कळणार नाहीत. अरे बोल काय घेणं आहे तुझ्याशी तुम्ही वर्गणीला येताय ना ते एक सावध करतोय म्हटलं काही सावध करू नको ते भगवान बाबाचं नशीब. एवढं बोललं गप बसाव का नाही तुम्हाला कळलं पाहिजे. आता ती ज्ञानेश्वरी आहे का
मला त्याचा आग्रह मला कळलं पाहिजे. आणि ह्या दुसरा गैरसमज, मला कळत नाही. आता त्याच्या गावात जर वर्गणी ठरवली तर मला माहिती असं ना काही, आणि त्याच्या डोक्यात फिक्स मला कळत नाही. तासभर गेला हो माझा, मला कळत नाही हे समजून घेण्यात. सगळं झाल्यानंतर म्हणलं ठीक आहे आता उद्या बघू. आणि महाराज खास तुमच्यावर प्रेम आहेत म्हणून सांगायला आलो आहेत, तुम्हाला कळत नाही. कधी अभ्यास केला का तुमच्या जवळची मित्रमंडळी काय सांगतात तुम्हाला? अहो, ज्या मंथरेला कैकेयीने सांभाळलं त्या मंथरेने कैकेयीचा संसार उद्ध्वस्त केला. हो, जवळची माणसं फार घातक बरं का. मंथरा सौभाग्यशाली होते, कैकेयी सौभाग्यशाली कैकेयी. एक मंथरेने विधवा करून टाकली महाराज. कळते नाही, मी तुम्हाला बोलतोय. तुमचे मित्र आहे ना, तुमचं घर उद्ध्वस्त करतात, तुमची मान्यता बदलतात, तुमचे विचार बदलतात, आणि जे सत्य नाही ते खरं हे पटवून देतात, तर तुम्ही बदलता. बऱ्याचशा वारकऱ्यांनी माळा काढल्यात, बऱ्याचशा वारकऱ्यांनी, नाशिक जिल्ह्यातलं बोलतोय. आणि तेच आम्हाला सांगतात, महाराज तुमच्या संप्रदायात काही खरं नाही. जातात दुसऱ्या संप्रदायामध्ये, 10 वर्ष राहतात. पंथ आपलासा करून घ्या, धर्म आपलासा करून घ्या असं तुकोबाराय म्हणत नाहीत. देव आपलासा करून घ्या एवढा अक्कल आली पाहिजे. माणसावर विश्वासच नाही तुकोबारायचा, कशाला नादी लागतात? जन हे सुखाचे दिल्या घेत आहे सांगतात ते कशाला सांगतील? या धर्माच्या या माणसाच्या मागे लाग, देव करून घ्या. आणि देवाचं पिसं लागलं पाहिजेत तर ते देवाच्या अंतःकरणात उतरेल. आणि जर का तुम्ही देवाच्या अंतःकरणात बसला ना, शेवटच्या तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे मरणेची सरे, तुका म्हणे मरणेची सरे. उत्तमाची उरे फार गोड अभंग. एका मरणीची सरे. कीर्ती शब्दाचा अर्थ आहे तुमचं अंतःकरण. कीर्ती पुरुष म्हणतात त्याला. तुम्ही तुमचं शरीर नष्ट होतं, पण जे तुमची भगवंताच्या अंतःकरणात जर तुम्ही बसलेले आहात, साधूने जे तुमचा स्वीकार केलेला आहे, तुम्ही अजरामर होता. आणि त्याच्याही पुढं जाऊन सांगतो तुम्हाला, सगळ्या साधू संतांना लोकांनी शिवाय दिलेल्या आहेत. तुकोबारायला दिल्यात, नाथ महाराजाला दिल्यात, बाबाला दिल्यात, माऊलीला त्रास झालेला आहे. पण जिवंत माणसं काय करतात आपल्याबरोबर याचा विचार नका करू. हे थोड्या दिवसाचे आहेत हो, 10-20 वर्षाचे. एकदा यांची पिढी गेली ना, दुसरी पिढी तुम्हाला संत मानते. उत्तमाची उरे कीर्ती मागे. मीराबाईचं जीवनचरित्र बघा. विष देणारी लोक तिच्या हयातीमध्ये होते, आज संत म्हणून प्रसिद्ध आहेत. नामदेव महाराज. म्हणून जिवंत माणसं आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. कीर्ती रूपाने उरावं शब्द आहे का? कीर्ती रूपाने अस्तित्व उरलं पाहिजे. तुम्ही काय केलं जीवनामध्ये? चंद्र सूर्य असेपर्यंत लोक तुमचा आदर्श घेतात. चंद्र सूर्य असेपर्यंत. म्हणून ज्ञानेश्वरी कीर्ती आहे, गाथा कीर्ती आहे. आणि कीर्ती रूपानं उरणं हा प्रकार पिसे लावल्यानंतर होतं महाराज.
एखाद्या वस्तूचं, एखाद्या ज्ञानाचं, देवाचं वेड लागलं पाहिजे, मोठे होतात. आजही तुम्हाला मी जाऊन सांगतो, विदेशामध्ये जा तुम्ही किंवा चांगल्या ठिकाणी जा, तिथं जे मेमरी असतात ना, हॉल असतात, मोठ्या माणसाचे जीवनचरित्रातले ते वस्तू ठेवलेल्या असतात. हे शिवाजी महाराजांची तलवार आहेत, ही शिवाजी महाराजांची वाघनख आहेत, 350 वर्ष झालेत महाराज. तुमचं तर काही शिल्लक नाही, तुम्हाला मान पण नाही कळालं तुम्हाला. त्यांच्या स्पर्श केलेल्या प्रत्येक वस्तूला किंमत येते. याला म्हणतात उत्तमाची उरे. तुमचं नाव शिल्लक राहतं, तुमचं अस्तित्व ध्यास लागला पाहिजे तुम्हाला एखाद्या वस्तूचा. म्हणून जी श्रेष्ठ माणसं असतात ना, ती वेडी असतात. त्यांच्या मनाला एखाद्या वस्तूचं पिसं लागलं, संशोधन करतात. मार्केटमध्ये जेवढे डॉक्टर आहेत ना, तुम्हाला गोळ्या देणार आहेत, हे वेगळे आहेत. आणि यांनी कशा पद्धतीने ट्रीटमेंट करायचे ते संशोधन करणारे डॉक्टर वेगळे आहेत. आत्ताचे डॉक्टर ज्यांचे 20-20 मजल्याचे हॉस्पिटल आहेत, ते मोठे नाहीत. ते जे पुस्तकं शिकून डॉक्टर झालेत, जे लिहिलेले डॉक्टर मोठे आहेत. आणि त्या डॉक्टरची नावं तुम्हाला माहीत नाही. संशोधन विमान ज्यांनी काढले ते मोठे आहेत. विमानात बसणारे काय, विमान विकत घेतलं आम्ही, यार तुला समजते का? उत्तमाची उरे. म्हणून कधी लक्षात ठेवा, आपल्याला बिघडवणाऱ्या लोकांचं वेड लागून घेऊ नका, त्याचं अनुकरण करू नका. ते गोड बोलतील, क्षणिक सुख मिळेल तुम्हाला, पण अनंत काळापर्यंत दुःख भोगावं लागेल. पण जेवढे तरुण मुलं आहेत, जेवढे कष्ट करतील, ते कष्ट त्यांचं ते पिसं पण त्यांना श्रेष्ठ बनवेल. उत्तमाची उरे. कीर्ती म्हणजे फ्रेश वाटतं महाराज. जर तुम्ही पाप नाही केलं ना आयुष्यामध्ये, झोपताना टेन्शन येत नाही, लगेच झोप. दिवसभर जर एखादे गळे कापले असतील, टेन्शन, उद्या जातो का पोलीसमध्ये, त्याला कळतं का? म्हणून जेवढे पब्लिकला लुटणारी माणसं आहेत, ते राजकारणी असो किंवा महाराज असो, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघा, तुम्हाला कळेल. आणि जेवढं जगाचं कल्याण करणारी माणसं असू द्या, त्यांचं नाव घेतलं तरी अंतकरण शांत होतं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई.